तर आता चला मी रेडी होऊन चाललोय. बटर टोस्ट खारी वगैरे आणायला चाललोय. हे आहे आपलं नालसाहेबाचं मंदिर. गावातलं मस्त पैकी. चला इथे बटरचं पॅकेट घ्यायला आलोय. बटर टोस्ट नाश्त्याचं सामान गर्दी आहे. सकाळचा नाश्ता या प्रकारे बटर सकाळचा नाश्ता. वांग्याची भाजी भात सकाळचा नाश्ता. कोण पपया खाते कोण बटर खाते. हे बघा वांगे टमाटे पालक आहे. त्यांना चाय बटर दे ना. बाकी गावचं वातावरण कसं आहे? हे ऊन आहे. इकडं मग तसं काय वाटलं माहिती का? तसंच व्हायला हा सेम तसं. म्हणजे काय पहिलं काय करायचं मला कळत नव्हतं. त्यावेळेला काय करत धरून घ्यायचं सारखं मागं. मग आईची माया थोर राहतात. दररोज 2 तास सकाळी शेतात डेली करायचं. शरीरात जर मेहनत असेल तर संध्याकाळी 2 तास निवांत झोप लागते. शरीर थकलं तरच झोप लागते. सकाळी 7ला शेतात जायचं. आज तर 6ला गेलो. वातावरण छान असतं. आता सगळे मलिक साहेबच्या इथं चाललोय दर्शनाला. हे घ्या चावी. कसं हा सगळं चला बसा. पहिलीच पुसून घ्यायची ना रे गाडी. पहिला पुसायला चावी. हे इकडे साईडला पाऊस पडला इकडे नाही हा इकडे साईडला या. बोला बर या. एवढी खुश होती हा. अरे ती 80च्या पुढे जातच नव्हती चार्जिंग म्हणून आता 81 झाली. बर चांगली पुस्तक. माझ्या भावाला असं नाही बोलायचं. शॉर्ट व्हिडिओ पण निघाला. बस एवढी. आम्ही सगळेजण जात आहे मलिक साहेबाच्या दर्शनासाठी. बसलोय सगळेजण गाडीत. अजय आणि केदायने आहे. अजय परत अजय आहे. अर्जुन परत अजय आहे. पप्पा गाडी चालू. ऐसा कुछ बोलो मत यार. तर आता किती किलोमीटर आहे इथून? इथून काहीतरी 10-12 किलोमीटर. 10-12 किलोमीटर आहे. खरंच गावचं व्ह्यू लय भारी. गावचं वातावरण वर्षातून एकदा तरी आठवड्याची सुट्टी काढायची एन्जॉय करायला गाव यायचं. आज मुंबई पासून गाव कोणाचं चुकलेलं नाही. गावच आहे खरंच. आणि कितवा दिवस आहे आता हे? आमचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी आम्ही मलिक साहेबाला चाललोय. एनर्जी काल बेंचेत आपण डिझेल फिरलो. फुल टाकी अर्धी टाकी डिझेल गेलं. अरे एवढं खतरनाक डिझेल गेलं विचार ना. आपण मुंबईला गेलो असतो. मुंबईला गेला असतो त्या डिझेल मध्ये. अडला काय लय फिरलो काल आपण. 400 किलोमीटर फिरलो. 400 किलोमीटर कर्नाटक साईडला गेलतो. कर्नाटक साईड तिकडं आपलं कुठलं ते गांगणापूर परत स्वामी समर्थ महाराज. आणि किती 3 तास गेलेत आपल्याला जायला. म्हणजे 6 तास आपण मुंबईला गेलो असतो. शरीर दुखत होतं. शरीर दुखत. आपण किती वाजता आलो? एनर्जी संपली लास्ट पर्यंत. पुरी टोटल एनर्जी संपली. लास्टला बाळ्यात आलो ना. खंडोबाचं जेव्हा दर्शन घेतलं ना त्या मंदिरामध्ये इतकी एनर्जी आली ना. खतरनाक एनर्जी आली. मंदिर मध्ये आली. आणि जेवल्यानंतर अजून येऊन झोपून गेलं. खरं तर आपल्याला बघून भाई क्या पब्लिक देख रही थी. आंखें फाड़ की. आता त्यावरती माणूस बघायला लागले. त्याला पण शिकाळ. आपल्याला काय नारळ बिरळ घ्यायचे. इथंच घ्या नारळ अगरबत्ती. कुठं अर्जुन मस्त नारळ सोडतोय. बघा ही द्राक्षाची बाग आहे. तुम्हाला दाखवीन मी घरी गेल्यावर अभिजितच्या शेतात जाऊन. खूप काय बघण्यासारखं भेटतंय गावी आल्यावर. बहुतेक दरसाच्या बागा या साईडला भरपूर आहेत.
या साईडला द्राक्षाची बाग आहे. 25 लाखाची इन्कम आहे वर्षाला. मग अजून काय पाहिजे, नोकरीपेक्षा जास्त खात आहे आणि मका वगैरे लावलेला. स्पेसिफिक जागा आहे त्या. अजून हे कुठलं आहे? ऊस आहे का? काय बघ, ऊस आहे वाटते. ऊस नाही, गवत आहे वाटतंय. गवत नाही काहीतरी असतं. ते वेगळंच आहे रे, ते खाण्यापिण्याचंच आहे. हे कारलंच आहे. द्राक्षाची आहे. द्राक्ष आहे रे, द्राक्ष. काय तोंडाला येईल ते बोलायचं आहे. कारलं वांग. अरे ऑफ रोड आला यार. हे बघा समोर तिथे झेंडा दिसतोय ना, बघा इथे मलिक साहेबचा. मलिक साहेबाचे. आपल्याला इथे जायचं आहे. आपण 5 मिनिटाचा रस्ता आहे देवदर्शन. देवदर्शनासाठी आलो. खूप जवळ आलोय. आलाय पोचून तुम्हाला दाखवतो. चला मी व्हिडिओ खाली उतरून मस्तपैकी चांगले चांगले शॉट बघायला भेटणार तुम्हाला. आलं सगळे आता पोहोचलं तिथं. हा हे झाड किती मस्त सुंदर आहे. हे काका आपले जुने मित्र, खूप जुने आहेत. ओळखला का? वाघमारे लोचाई. काय बोलता, बरं ना? बाकी सगळं कसं आहे? हा आणलं तरी काय अडचण नाही, कारण की बंद असलं तर मग काय अवघड प्रॉब्लेम. काय अडचण नाही. बाकीचं काय बरं आहे. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. त्या आतमध्ये हे झाड बघा किती मजबूत आहे यार. लय शक्तिशाली असते, पाण्यात घेऊन जातात. माझा इतिहास मग 40 वर्षापासून इकडे येतो. आई यायची. आई यायची. ते ओळखतात आपल्याला. आणि गावी आलं ना इथं दर्शन घेतलं जाण्यात आम्हाला आल्यासारखं वाटतच नाही. बरोबर आहे. खरं ना. एक नाल साहेब, मलिक साहेब, ही 2 देवस्थान आहेत. काय थोडक्यात ये अगरबत्ती टाका. पूर्वी पार्वती आमचे 11 डोळे. 12-13 वर्षाची गोष्ट आहे ती बाबाईची आहे. आम्ही टाकतो. आता मलिक साहेबचं देवदर्शन झालं आपलं. आणि आम्ही गावी आलो ना दरवर्षी इकडे येतो मलिक साहेबाला. कारण इथं आल्यावर एवढं मन प्रसन्न होतं ना, कुठंच होत नाही. आणि आखाड महिन्यात एवढी गर्दी असते ना इथे, एवढी यात्रा जबरदस्त भरते ना समाजा बाहेर. एवढी लोक पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि प्रसन्न बघा ना किती हिरवगार, शांत आहे, सगळीकडे शांत आहे. एकदम शांतता आहे, एकदम शांतता. आणि 6 वाजल्याच्या नंतर काय? संध्याकाळी 6च्या नंतर इथं कोण मनुष्य नसतं. इथं मोजणं गाव साईडला कसे दुपारच्या वेळी टाइमपास मस्त एन्जॉय करतात. ना कोई काम का टेंशन, ना कोई दिक्कत नहीं. माइंड फ्रेश, दुनियादारी खत्म.
मच्छी पाक निसर्गार 8 किलोमीटर जो आलेत मुंबईवरून हे पा देवदर्शन वगैरे करून आलेत. 4 वाजता उठलो. किती मेहनत करते बा आपल्याला सोडलं. 4 वाजता उठला. आता येते आजोबा मलिक साहेब की 2 चुराओ दिन, नाल साहेब की 2 चुराओ दिन. नातू आहे आम्ही लोक, आम्हाला सगळ्यांना ओळखले नाही. ओळखू येतात हे कोण आहे? तो दात काढेल. हो 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 हो. रोज येळभर बसतात. आता मला सोबत कोण नाही इकलीच नौकाची हिंडते मग बरं आहे का तिला तुम्ही? ओळखत होता. हे तिचं नाव काय? अच्छा मी काय बोलतोय, सकवायला कसं, सकवायला काय मेसेज आहे, सकवायला काय? आजच्या बाईला ओळख. ती सारखी आठवण करते माझी. गोदाबाई माझी गोदाबाई लय मला गोदाबाई कडे म्हणते. काढते हो. काय करावं तरी ह्या डोळ्यानं दिसत नाही दिसत या ना नाही मारतीये दिसतंय. लय डेंजर आहे बघा. आयुष्याचा आजचा दिवस पण गेला, चांगला गेला आजचा दिवस. काय म्हणजे एवढं स्पेसिफिक नव्हता, बट या इट वॉज गुड. पण Having a nice time in village. व्हिडिओ It इथंच was एंडिंग very करणार आहे nice, मी. beautiful experience on the Like, this share, stream. subscribe to our Subscribe, channel. share. व्हिडिओ इथंच एंडिंग करतोय. हे का मला वरती जाऊ देत नाही, युट्यूब वर वरती तुळशीला किंवा तुळशीला आम्ही पार्टी ठेवलेली त्यात. त्या दिवशी मलाच लागलं ना ते, म्हणून अनिकेतने त्याच्यावर ते होतं. आणि मी काढलं. पण आता हे पिठाचे गोळे लावतात कशामुळे लावतात? आरामशीर जावा आरामशीर जावा. लावतात रामाला माहिती आहे वाटतं. रामा कशाला लावतात? रामा बोल ना. अरे हे काय आहे? अच्छा दिवा कशाला लावतात तिथं? मला माहित नाही. अरे सांग रे, लावतो नको. मला माहित नाही. माहित असतं मी सांगायला. तर सांगाल ना तुला. अच्छा मावशीला माहिती आहे. मला काहीच माहित नाही बाबा. मावशी समर्थन माहिती हा दिवे लावले. ते पत्त्यांचं डाव चालू आहे आता तिथं खाली. आता खाली अभिषेक पप्पा दिवा लावत आहे. दिवा इथे पण लावल्यात, आतही लावले, आत एकच लावणार. ठेवला असतं दिवस पण आता चिपकून बसली चांगलं. नको आता काढू. आता तू नको. एक गाइस हम साजरी करे ए रामुशा. हा पूर्ण असं आडा पिडा सगळ्यांची नजर सगळं जाऊन दे. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. सगळं होऊन दे. सगळं होऊन दे. सुख शांती. सगळं सुख शांती होऊ दे. भरभराट होऊ दे. सगळं होऊ दे. काय असेल ती होऊ दे. एक नारळ आहे. ध्यान मी पडतो. काढ व्हिडिओ. आमचा ब्लॉग मॉनिटर होते. मॉनिटर कॉलेजला मी दप्तर घेऊन जाणार. कॉलेजला मी दप्तर घेऊन जाणार. अरे मी येते, शॅडो येते माझा. आरामचे बोर्ड उभा फुटला बा. उभा किती वेळा फुटतोय? पाया तर पडा. पाया पडा आणि आतमधलं दारू लावून ये थोडा. बरं अमावस्या एकदा फोन तर कर. जात नाही म्हणणार तर ती तुझ्या विश्वासावर बसल. हा उघडला तर ती मुंबईला इथेच बसते. हा ती विश्वासाला मग तिकडं फोन. तुळशीच्या इथं एक दिवा लावला आहे. घरासमोर एक दोन इथे दोन लावले आहे. दोन इथे दिवा लावला आहे. अगरबत्ती इथे दोन, इथे दोन. आधी टॉस लाव.
किचन मध्ये लावला आहे. किती भारी वाटायला, एवढंच काम केलंय बट चांगलं वाटायला. आज थँक्यू फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. आता पूर्ण प्रोग्राम झाला आहे आमोशाचा. आता हे सगळे जात आहे गाडीने. सरक ना. हे बघा आता आम्ही आता आमुषा करून आला प्रोग्राम. चला झालं. बसले सगळे गाडीत. लाव मम्मी दरवाजा लाव. बसली मम्मी. चलो बाय. गाव खेळायचा बापामध्ये ते पैसे येत नाही तर तात्या येते येते लागले नाही. मामाचं लग्नच नाही.